नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. नवोदित सूत्रसंचालकांना कार्यक्रमाबद्दलची फारशी माहिती नसते. कार्यक्रमाचा अनुभव नसल्यामुळे कोणत्या टप्प्यावरती कशा रीतीनं सूत्रसंचालकाने निवेदन करावं किंवा त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाचं वर्तन नेमकं कसं असावं, तर याबद्दलची माहिती ही नवोदित सूत्रसंचालकांना नसते. आणि अशाच एका कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी त्या भागातला एक नवोदित सूत्रसंचालक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होता. सूत्रसंचालन करत असताना मान्यवरांच्या मनोगतामध्ये एक मान्यवर बराच वेळ आपलं मनोगत व्यक्त करत होता आणि संयोजकाने चिठ्ठी निवेदकाच्या हातामध्ये दिली आणि त्या डायसवरती ठेवायला सांगितली आणि त्या चिठ्ठीवरती लिहिलं, किती वेळ बोलताय, हे बोलणं थांबवा. ही चिठ्ठी निवेदकाने दिलेली असताना ती निवेदकाने डायसवर ठेवली. त्या वक्त्यानं त्या मान्यवरांनी ती चिठ्ठी वाचली आणि त्या मान्यवरांनी निवेदकाला सांगितलं, निवेदक मला शिकू नका, मला भाषण थांबवायला सांगताय, हे मला तुम्ही कार्यक्रमाला बोलवलं नाही. त्यामुळे निवेदक आणि तो मान्यवर, जो मनोगत करणारा मान्यवर, यांच्यातला वाद विकोपाला गेला, संघर्षाची वेळ आली. तर हाच आजचा घटक आहे की सूत्रसंचालकाने केला वक्त्याचा मानभंग. तर याबद्दलच मी आपल्या सर्वांना याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या द्वारे देत आहे. सूत्रसंचालकाने वक्त्याला भाषण थांबवायला सांगितल्यामुळे वक्त्याच्या मानभंगाच्या घटना आज दिवसेंदिवस होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस हे या बाबी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. निश्चितपणानं सूत्रसंचालकाचं हे वर्तन निश्चितपणे हे चुकीचे आहे. त्यामुळे काय होतं की त्यामुळे बोलणारा जो वक्ता आहे, जो बोलणारा जो मान्यवर आहे, त्याचा नकारात्मक परिणाम आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये दिसून येतो. त्यामुळे वक्त्याचा आत्मविश्वास कमी होतो आणि चिठ्ठीद्वारे वक्त्याला थांबवण्याची सूचना देणं हे अयोग्यच आहे आणि ती बाब निवेदकाने चिठ्ठी त्या ठिकाणी ठेवू नये. ज्यावेळेस संयोजक निवेदकाला सांगतो की ही चिठ्ठी डायसवर ठेवा, त्यावेळेस सूत्रसंचालकाने त्या संयोजकाला असं सांगावं की साहेब, ही चिठ्ठी मी त्या डायसवर ठेवू शकत नाही, तुम्हीच त्यांना सांगा. तर सूत्रसंचालकाने ही जी वाद आहे, हा जो संघर्ष आहे, तो निवेदकाला भोवायला मिळणार नाही. हा संघर्ष निवेदकाला जर ही वेळ आली तर निवेदकाचा अपमान त्या कार्यक्रमामध्ये होत असतो आणि निवेदकाला विनाकारण रोषाला सामोरं जावं लागतं. तर यामध्ये मी सांगेल की मान्यवर आणि निवेदक यांच्यातला तणाव निवेदकाने चिठ्ठी डायसवर ठेवल्यामुळे, मान्यवराला दिल्यामुळे तो तणाव वाढू शकतो, वाद विकोपाला जाऊ शकतो, संघर्षाची वेळ येते. तर हे टाळण्यासाठी सूत्रसंचालकाने संयोजकांना सांगावं की मी ही चिठ्ठी ठेवणार नाही, तुम्हीच ही चिठ्ठी त्या ठिकाणी ठेवा आणि तुम्हीच त्या वक्त्याला सांगावं. म्हणजे वाद होणार नाही, विकोप होणार नाही आणि विनाकारण निवेदकाला त्या वक्त्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार नाही. तर आपल्या सर्वांना मी या व्हिडिओच्या द्वारे आवाहन करेल की वक्त्याचा मानभंग हा निवेदकाकडून होणार नाही, याची काळजी सूत्रसंचालकाने घ्यावी. तर ही अतिशय महत्त्वाची टिप्स होती आणि हे नवोदित सूत्रसंचालकांना याबाबतची माहिती नसते आणि ही माहिती व्हावी यासाठीच आजचा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला होता. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही यशस्वी निवेदक होणारच आहे. निवेदक विठ्ठल पवार, अँकर विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आजपर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि जवळजवळ आपले 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ हे सूत्रसंचालनाच्या टिप्स, सूत्रसंचालनाबाबत मार्गदर्शन आणि सूत्रसंचालनाबाबत व्यापक माहिती या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला मोफत आणि दररोज दिली जात आहे.